सन्माननीय सदस्य, आवाज येतोय ना व्यवस्थित? व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य आणि उपस्थित शेतकरी मित्र, आत्ताच त्यांनी ओळख करताना सांगितलं की मी इंजिनियर आहे, त्यामुळं मी ॲग्रिकॉस्ट नसल्यामुळं टेक्निकल बोलणार नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल जे आहेत अनुभव आलेत आत्तापर्यंत त्यासाठी त्या विषयावर बोलणार आहे. आज एक आठवण आली मला जळगावची. एक 10-1 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी जळगावला माझं सेमिनार होतं, म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होतं आणि प्रमुख पाहुणे नाथाभाऊ होते. नाथाभाऊ म्हणजे एकनाथराव खडसे साहेब होते. नेहमीप्रमाणे कार्यक्रम राजकीय असल्यामुळं उशिरा सुरू झाला आणि खडसे साहेबांनी मला विनंती केली की मला जायचं आहे, तेव्हा आधी मी बोलतो मग तुम्ही बोला. ठीक आहे म्हणलं साहेब, तुम्ही बोलून घ्या. खडसे साहेबांनी त्यांचं भाषण सुरू केलं आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय काय सुधारणा शेतीमध्ये झाल्या त्याची त्यांनी बरीच माहिती सांगितली. म्हणजे त्याच्यात इरिगेशन असेल, डॅम्स, पाणी किती क्षेत्र पाण्याखाली आलं, खतांची कशी प्रगती झाली, निरनिराळी बियाणं कशी आली, यावर बरंच त्यांनी हे केलं की शेती किती आधुनिक आणि शेती तंत्रज्ञान किती वाढायला लागलंय. त्यांचं भाषण झाल्यानंतर मी खडसे साहेबांना विनंती केली की साहेब माझं फक्त 5 मिनिटं ऐका आणि मग जा. बरं म्हणाले, 5 मिनिटं थांबतो. मग खडसे साहेबांना सांगितलं मी, साहेब आपण सांगितली ती प्रगती तर झालेलीच आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, इरिगेशन डिपार्टमेंट यांनी मोठं काम केलेलं आहे. पण अजून एक गोष्ट सांगतो की 1951 साली एक अमेरिकन जर्नल पब्लिश झालं होतं. त्याच्यात भारताचा जमिनींचा सरासरी सेंद्रिय कर्ब किती, तर तो 3% होता. 51 साली सरासरी सेंद्रिय कर्ब होता 3%. 3% सेंद्रिय कर्ब असताना नांगरत कशाने होते? बैलजोडीने. 2 बैलजोडी 4 बैलांनी नांगरट करत होते. आपण धरू की एका बैलाचं ताकद 1 हॉर्सपॉवर, म्हणजे 4 हॉर्सपॉवरच्या बैलांनी त्यावेळी नांगरट होत होती. पुढं दिवस गेले, सेंद्रिय कर्ब कमी कमी होत गेला. तसं बैलजोडीवरून 35 HP फर्ग्युसन ट्रॅक्टरवर आले माणसं. बैलजोडीने नांगरट होणं बंद झालं. 35 HP फर्ग्युसन टँकनी नांगरट सुरू झाली. अजून काही दिवस गेले, सेंद्रिय कर्ब अजून कमी झाला. 35 HP ट्रॅक्टर 55 HP झाला. अजून सेंद्रिय कर्ब कमी झाला. आता खोल नांगरट करायची झाली तर 60 HP ट्रॅक्टरचं चाक उचलतं. बरोबर आहे ना वस्तुस्थिती? म्हणजे गेल्या 75 वर्षात आम्ही मिळवलं काय? जमिनीचा सेंद्रिय कर्ब 3%वरून आता सरासरी 0.5% आला. जी जमीन बैलाने नांगरली जात होती तिला आता 90 HP ट्रॅक्टर सुद्धा कमी पडायला लागला. म्हणजे आपल्या जमिनीची प्रत हळूहळू कमी होत गेली. बऱ्याच ठिकाणी तर नापीक जमिनींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात, जिथं गवत पण उगवत नाही. ह्या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचं हा महत्वाचा विषय आहे. अजून एक माझा आलेला अनुभव सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये एक शेतकरी आहेत पाटील म्हणून, मोठे म्हणजे प्रचंड मोठं शेत आहे त्यांचं, 40 एकर ऊस असतो. त्यांनी मला कन्सल्टन्सीचं काम सांगितलं की तुम्ही मला कमीत कमी 80 टन उत्पादन मिळवून द्या. म्हटलं ठीक आहे. मला काय काय सुरुवातीला करायचं सगळं सांगितलं. नंतर लावण झाल्यानंतर एक साधारण 3 आठवड्यानंतर माझी पहिली व्हिजिट होती. पहिल्या व्हिजिटला जेव्हा गेलो त्यावेळी शेतामध्ये प्रचंड गॅप्स होत्या. ठिकठिकाणी ऊस उगवूनच आला नव्हता. त्यांना म्हटलं आत्ता जर ऊसाची संख्या मेंटेन नाही केली तर अवघड आहे, गॅप्स भरणं खूप गरजेचं आहे.
मग आम्ही 265 व्हरायटी होती तिथं, 265 व्हरायटीची रोपं बघितली, जाऊन नर्सरीत रोपं विकत घेतली, बांधावर आणून टाकली आणि त्यांना म्हटलं पुढची जेव्हा माझी व्हिजिट होईल त्यावेळी सगळी गॅप्स आहेत त्या रोपाने भरून घ्या. हो म्हणाले, 2 दिवसात काम पूर्ण करतो. पुढं 1 महिन्याने परत गेलो की बांधावर आणलेली रोपं तशी सुकून गेलेली होती, एकही गॅप भरलेली नव्हती. पाटील साहेबांना म्हटलं, पाटील साहेब हे काय हो? नाही म्हणे, ते कसलं तरी आंदोलन होतं, त्या आंदोलनात इतका वेळ गेला की शेतीकडे लक्ष का द्यायला वेळच नाही मिळाला. आज हा मी का सांगितला किस्सा, जोपर्यंत आपण शेतीला व्यवसाय म्हणून बघत नाही तोपर्यंत शेतीमधून कधीही फायदा मिळणार नाही. आपण सगळे बँकेत लिहितो अर्जावर व्यवसाय काय, शेती, पण इथं हात बोट वर करून सांगायचं की कोण शेती व्यवसाय म्हणून करतं? फार कमी, अगदी बोटावर मोजण्याएवढे शेतकरी आहेत की जे शेती व्यवसाय म्हणून करतात. जी गोष्ट ज्यावेळी व्हायला पाहिजे ती व्हायलाच पाहिजे. आजही मी शेतकरी बघतो ऊसाचे की बेसल डोसच टाकत नाहीत. आहेत का इथं कोणी की ऊस उगवून आल्यानंतर पहिली खतांचा डोस द्यायचा, बेसल डोसच द्यायचा नाही. बेसल डोस दिला नाही की शेती तुमचे फुटवे मार खातात. आज मी कालच एका शेतकऱ्याला भेटलो, लावण करताना त्यांनी एकरी 4 पोती युरिया टाकला. लावण करताना युरिया 4 पोती एकरी, कालचंच माझं उदाहरण आहे. त्यामुळं कुठली गोष्ट कधी करायला पाहिजे, कुठली गोष्ट का करायला पाहिजे, आणि शेती हा जोपर्यंत आपण व्यवसाय म्हणून करत नाही तोपर्यंत त्याचा काहीही अर्थ नाही. तर व्यवसाय म्हणून करायचं झालं तर आता आपला पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिलं जे काम आहे, आपल्याला शेती कोणी दिली? आपल्या वडिलांकडून आली, वडिलांकडून आली, आजोबांकडून आली. देताना त्यांनी तुम्हाला सुपीक रान तुमच्या ताब्यात दिलं. तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही शेती कशी देणार आहात? नापीक करून. त्यामुळे आत्ता आपलं पहिलं कर्तव्य, नैतिक कर्तव्य आहे की आपल्या जमिनी परत सुधारल्या पाहिजेत. जमिनीचा सेंद्रिय कर्ब परत वाढला पाहिजे. मग सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा, जो आत्ता 0.5% जाईल, आणि सेंद्रिय कर्बाचं महत्व मी नंतर सांगणार आहे. सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचं काय आहे? कोणी सांगू शकेल सेंद्रिय कर्बाचा काय संबंध आहे यात जमिनीत? एक साधा प्रश्न मी नेहमी विचारतो की आपण जी खतं टाकतो, सिंगल सुपर फॉस्फेट असू दे, 10-26-26 असू दे, किंवा DAP असू दे, MOP असू दे, ही खतं पिकाला उपयोगी कशी पडतात, कशी उचलली जातात? खूप सोपं आहे. सगळ्यांचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. खतं दिली की पाणी द्यायचं, खतं पाण्यात विरघळतात आणि मुळावाटे शोषली जातात. बरोबर आहे ना? मुळावाटे शोषली जातात खतं. तसं होत नाही. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. आज गेल्यानंतर जेवायला गेला आणि बायकोनी समोर ताट आणून ठेवलं आणि ताटात 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू, 1 वाटी डाळ आणि 1 वांग दिलं आणि सांगितलं जेवा. जेवू शकता का आपण? नाही जेवू शकत. का? तर त्याचा स्वयंपाक होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळं जोपर्यंत खतांचा स्वयंपाक होत नाही, जसं आपल्या अन्नाचा स्वयंपाक झाल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही, तसं खतांचा जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत खतं पिकाला उचलता येत नाहीत. आणि हा स्वयंपाक कोण करतं? आपल्या घरात महिला वर्ग स्वयंपाक करतं. तसं जमिनीमध्ये या खतांचा स्वयंपाक करणारी महिला मंडळी म्हणजे सूक्ष्मजीवाणू. आपल्या स्वयंपाकाला स्वयंपाक म्हणतो आपण, खतांच्या इथं शास्त्रीय शब्द वापरू, विघटन. म्हणजे खतांचं जोपर्यंत विघटन होत नाही तोपर्यंत खतं पिकाला उपलब्ध होत नाहीत. ही पहिली सगळ्यात आधी आपल्याला माहिती असली पाहिजे की विघटन झाल्याशिवाय खतं मिळत नाहीत. आणि विघटन कसं होतं याच्यावर मी नंतर सांगणारच आहे थोडंसं, म्हणजे टेक्निकल भाषेत.
हे विघटन झाल्याशिवाय खतं मिळत नाहीत. म्हणजे खतांना विघटन करायला जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू पाहिजेत. आणि जमिनीमध्ये जर सूक्ष्म जीवाणू नसतील, कमी असतील, कारण त्या सूक्ष्म जीवाणूंना आम्ही खायलाच काही देत नाही. या सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य म्हणजे सेंद्रिय कर्ब. म्हणजे सेंद्रिय कर्ब जर आपल्या जमिनीत कमी असेल तर सूक्ष्म जीवाणू कमी. सूक्ष्म जीवाणू कमी म्हणजे तुम्ही कितीही रासायनिक खतं टाका, त्यातली 80 ते 85% जमिनीत तशीच पडून राहतात. फक्त 10 ते 15% पिकाला उपलब्ध होतात. मी मगाशी जे म्हटलं, शेती व्यवसाय म्हणून बघा. व्यवसाय म्हणजे कसा, मी 10,000 रुपयाची खतं टाकली म्हणजे व्यवसाय नाही. माझ्या पिकाने 10,000 रुपयाची खतं उचलली म्हणजे व्यवसाय. टाकतो आपण, शेजाऱ्यांनी 4 बागा टाकल्या, मी 5 टाकल्या, ह्यांनी 6 टाकल्या, मी 8 टाकल्या. 8 टाकल्या का 6 टाकल्या हा महत्वाचा भाग नाही. त्या पिकाने उचलल्या किती हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं नितांत गरजेचं आहे. अजून तर सेंद्रिय कर्ब कमी झाला तर आपल्या जमिनीतून गवत सुद्धा उगवणार नाही, एवढी भीषण परिस्थिती जवळ आहे. सेंद्रिय कर्ब कमी झालाय, सामूक खूप वाढलाय, चारपड जमिनी व्हायला लागलेल्या आहेत. आणि ह्याचं कारण म्हणजे, पहिलं कारण आपण पिकांना पाणी देत नाही, जमिनीला पाणी देतो, अति पाण्याचा वापर. आणि दुसरं म्हणजे रासायनिक खतांचा अति वापर. मग आता आपल्याला जर जमिनी सुधारायची असतील तर सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा? पहिली जगन्मान्य गोष्ट आहे की भरपूर शेणखताचा वापर करा. बरेच जण करतात, शेणखताचा वापर खूप जण करतात, पण शेण आणि शेणखतातला फरक माहित नाही. आपण गाडीतून शेणखत वापरतो ना, गाडीतलं, बरोबर आहे ना, उकिरडा किंवा गाडीतलं शेणखत बाहेर काढतो. माझा एक शास्त्रीय प्रश्न तुम्हाला सोपा आहे की हे जेव्हा आपण शेणखत गाडीतून बाहेर काढतो त्याच्यावेळी ते गरम का होतं? त्याच्यातून वाफा निघतात, बरोबर आहे का नाही? हा प्रश्न कधी कुणाला पडला नाही की त्या वाफा का येतात बाहेर. त्याचं मूळ कारण म्हणजे जेव्हा त्याला हवा लागते तेव्हा त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि जे आपण गाडीतून शेण काढतो बाहेर, ते शेणखत नसतं, शेण असतं अर्धवट कुजलेलं. हे मी कधी शिकलो, माझा सर 200 मशीनचा गोठा होता. म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून मी तो कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून मोठा गोठा सुरू केला. आणि त्यावेळी मला फारशी काही माहीत नव्हती. तर शेणाचं करायचं काय म्हणून 2-3 शेतकऱ्यांना येऊन भेटलो. त्यांनी सांगितलं अशी अशी गार करायची असते, त्याच्यात पालापाचरं आणि रोजच्या रोज शेण टाकायचं आणि 1 वर्षाने उपसायचं. मग मी JCBने मोठा खड्डा केला, त्याच्यात रोज शेण टाकत होतो, गवत टाकत होतो. 1 वर्ष झाली म्हटल्यावर आता म्हणलं आता सगळं शेणखत तयार झालं आपलं. JCB बोलवला शेणखत काढायसाठी. पहिला 6 इंचाचा थर फक्त शेण कुजलं होतं, बाकी शेण तसंच होतं. मग त्यावेळी लक्षात आलं की गारीमध्ये असं शेण टाकून शेण कुजत नाही जोपर्यंत त्याला हवा लागत नाही. मग मी साखर कारखान्यावर गेलो. साखर कारखान्यावर प्रेसमड कसं कुजवतात त्याचं शिक्षण घेतलं आणि ते मी माझ्या गोठ्यावर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. शेणखत कुजवायचं म्हणजे अगदी सोपी प्रोसेस आहे. आपण जे गारीत टाकतो, गारीत टाकणं ही चुकीची पद्धत नाही आहे, पण त्या काळी म्हणजे मला माझ्या आजोबांच्या काळातली आठवण आहे की गार हलवायला माणसं यायची. आता ती गार हलवायला माणसंच नाही आहेत की गार हलवून गेले वगैरे. त्यामुळे आता जर शेणखत कुजवायचं असेल तर 5 फुटाचे बेड करा. 1 फूट जाडीचा, 5 फूट रुंदीचा लांबच्या लांब बेड करा शेणाचा. त्याच्यावर ड्रिपरची एखादी लाईन टाका किंवा 8-8 दिवसांनी त्याला पाणी मारा आणि खोऱ्याने किंवा पॉवर टिलरने ते हलवायचं. दर 2-3 दिवसांनी हलवायचं. लक्षात येईल की 2-3 दिवसानंतर त्याच्यातून वाफा यायला सुरुवात होतात. 3 आठवड्यात त्याचा रंग बदलतो आणि त्याचा वास बदलतो.
आपण जे शेणखत आणतो त्याला वास मारतो, बरोबर आहे की नाही? घाण वास असतो शेणखताला. जे पूर्ण कुजलेलं शेणखत असतं त्याला पहिल्या पावसाचा सुगंध येतो, ते खरं शेणखत. म्हणजे शेणखत हे चहाच्या पावडरसारखं काळं आणि ज्याचा प्रयोगशाळेत तपासलं तर ऑर्गॅनिक कार्बन 25% जास्त येतो, ते शेणखत. त्या शेणखताचा वापर जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. दुसरी एक मोठी आपण चूक करतो, शेणखत वापरतो कधी? उन्हाळ्यात, बरोबर ना? पसरतो जमिनीवर. त्यावेळी वर टेम्परेचर असतं 40 डिग्री 45 डिग्री. जळगावमध्ये वगैरे गेलं तर 45 डिग्री टेम्परेचर असतं आणि उन्हामध्ये शेणखत पसरून नंतर वापरलं जातं. त्या उन्हामुळं त्यातला ऑर्गॅनिक कार्बन निम्म्याहून अधिक जळतो आणि खर्च होतो, पण जमिनीला फायदा काहीच होत नाही. त्यामुळं कुजलेलं शेणखत जे मी म्हणतोय, जे चहापूड सारखं असतं, ते सरीमध्ये टाका. जिथं तुमचं रूट आहे, म्हणजे जिथं तुमची मुळं वाढणार आहेत, त्या रूट झोनला शेणखताचा वापर करा. म्हणजे त्या रूट झोनला तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन जास्त मिळेल किंवा जीवाणूंची संख्या जास्त होईल. शेणखत हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण मला माहिती आहे की किती मी सांगितलं तरी शेणखत परवडत नाही, शेणखत चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही आणि पूर्वी जेवढं शेणखत मिळत होतं तेवढं शेणखत आता उपलब्ध होत नाही. मग सेंद्रिय कर्ब वाढवायचा दुसरा अतिशय स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे हिरवळीची खतं. मी स्वतः ऊस लावतो, मी स्वतः ऊस उत्पादक आहे. माझ्याकडं मी आंतरपीक ताग आणि डेंच्या घेतो. जेव्हा अडसाली लागण करतो तेव्हा बोदावर मी ताग आणि डेंच्या टाकतो आणि बाळबांधणीच्या वेळी तो हे करून घेतो. मी जेव्हा जमीन घेतली तेव्हा त्याचा सेंद्रिय कर्ब होता 0.20 आणि आज 4-5 वर्ष झाल्यानंतर त्याचा सेंद्रिय कर्ब आता 0.8च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे 3-4 वर्षात मी सेंद्रिय कर्ब एवढा वाढवू शकलो. त्याचं महत्त्वाचं एक कारण म्हणजे हिरवळीची खतं, ताग आणि डेंच्या. ताग आणि डेंच्याचा मोठ्या प्रमाणावर वापर तुम्ही पीक लावायच्या आधी जेव्हा जमीन पडलेली असते त्यावेळी सुद्धा करू शकता किंवा आंतरपीक म्हणून ताग आणि डेंच्या घ्या आणि त्याच्यामुळं जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढायला खूप फायदा होतो. पहिला शेणखताचा वापर, दुसरा हिरवळीची खतं, तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, साखर कारखान्यामध्ये प्रेसमड कंपोस्ट मिळतं ना, सगळ्यांनाच मिळतं. 700-800-1000 रुपये टन एवढं मिळतं. 10-15-20 एकरी मला वाटतं 10 टन किंवा 15 टन मिळतं. हे चांगलं आहे का? नक्कीच चांगलं आहे. पण कसं वापरायचं हे माहीत नाही, ते कारखाना सांगत नाही. आम्ही काय करतो, साधारण आत्ता सुरू होतं, कारखाने सुरू झाल्यानंतर डिसेंबर-जानेवारीपासून ते द्यायला सुरुवात होते. आम्ही ते ट्रॉल्या आणतो आणि शेतात पसरतो. अतिशय चुकीची पद्धत आहे ही. ते जे प्रेसमड कंपोस्ट असतं त्याच्यामध्ये वॅक्स किंवा मेण असतं आणि हे जर अशा पद्धतीने जर तुम्ही पसरलं तर काही वर्षानंतर जमिनीतून पाण्याचा निचरा व्हायचं बंद होईल. कारण ते वॅक्स किंवा मेण त्याचा थर जमिनीत तयार होतो. खत कसं आहे? उत्कृष्ट आहे, पण वापरायचं कसं? तर पहिली गोष्ट करा, जितकं मिळतं तितकं प्रेसमड कंपोस्ट द्या विकत, जेवढं मिळतं तेवढं. पण शेतात टाकू नका, बांधावर टाका. त्याचा ढीग पडू दे बांधावर. आणि वापरायचं कधी? आत्ता घेतलेलं प्रेसमड कंपोस्ट दिवाळीच्या वेळी वापरायचं, जेव्हा एक पूर्ण पावसाळा त्यांनी खाल्लेला असतो. जर एवढा ढीग असेल तर तो दिवाळीला एवढा होतो. त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते. पावसाळ्याच्या पाण्यातून त्याच्यात नायट्रोजन जातो, नायट्रोजननी कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याचं कंपोस्टिंग पूर्ण होतं. मेण जे असतं त्याचं विघटन होतं आणि हवेत निघून जातं. हे पूर्ण कुजलेलं प्रेसमड कंपोस्ट खूप सुंदर खत आहे. त्याच्यात 25% जवळजवळ ऑर्गॅनिक कार्बन आहे. त्याच्यामुळं सुद्धा जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढण्यास खूप मदत होते.
त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी हिरवळीची खतं, शेणखत, प्रेसमड कंपोस्ट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ऊस सगळे ऊसवाले आहेत किंवा ऊस नसले तरी कुठल्याही पिकासाठी आपण कधी जमीन आपली कुदळीने उकरायचा प्रयत्न केलाय का? आपण किती फुटापर्यंत नांगरतो? अंदाजे किती फूट नांगरतो? 1.5-2 फूट नांगरून दाखवा मला. 10,000 रुपयाची पैज लावतो. 9 इंचाच्या वर आपण नांगरू शकत नाही. सफाई जर बघितलं तर 9 इंचाच्या खोल आपण नांगरू शकत नाही. त्याच्या खाली काय हा विचार केला का कधी? पहार किंवा हे घेऊन जाऊन बघून या की त्याच्या खाली काय आहे. कॉन्क्रीट सारखा घट्ट जमीन अतिशय घट्ट झालेली आहे. तुमची ऊसाची मुळं किती खोल जाऊ शकतात? साधारण 1 मीटर, 3-3.5 फूट ऊसाची मुळं जाऊ शकतात. पण जमीन इतकी घट्ट झाली आहे की मुळं खोल जातच नाहीत. त्यामुळं 15-16 कांड्यांवर ऊस आला की ऊस पडतो. सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे हा. ह्याच्यासाठी आणि जमिनीची काळजी घेण्यासाठी एक गोष्टीचा वापर करणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे आपण जेव्हा मशागत करतो, पूर्व मशागत जमिनीची, त्याच्या आधी 10 दिवस म्हणजे नांगरट करायच्या आधी 10 दिवस सबसॉइलरचा वापर होणं फार आवश्यक आहे. सबसॉइलर म्हणजे 3 ते 5 फुटाची एकच त्याला हे असतो दांडा, आणि सबसॉइलर जेव्हा फिरवतो तेव्हा जमिनीवर फक्त एक अशी रेघ उठते. ती सबसॉइलर जमीन 3 ते 5 फुटांनी चिरतो तो सबसॉइलर. आणि 5 बाय 5 फुटावर जर आडवा सबसॉइलर मारला, 3-4 दिवसांनी तुमच्या असं लक्षात येईल की त्या जमिनीला लाटा आलेल्या आहेत. त्यात जे विषारी वायू गेलेले असतात ते सगळे बाहेर येतात. हवा जमिनीत खोलवर जाते आणि जमीन तडकते. संपूर्ण जमिनीला भेगा पडतात खालच्या बाजूने. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नांगरट करता, सबसॉइलर म्हणजे आधुनिक गांडूळ, ज्याला आपल्या बोलीभाषेत म्हणायचं झालं तर आधुनिक गांडूळ म्हणजे सबसॉइलर. सबसॉइलर वापरल्यानंतर आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी 10 ते 15 टनांनी फरक पडतो. मी इथं सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात बटाट्यासाठी सबसॉइलर वापरला सर. बटाट्याचं उत्पादन 1.5 पट वाढलं. मी गुजरातला एका शुगर फॅक्टरीत कन्सल्टंट म्हणून काम करत होतो. आम्ही 3 वर्षामध्ये तिथं 20,000 एकरावर सबसॉइलर वापरला 3 वर्षाच्या पिरियडमध्ये. आणि त्या फॅक्टरीचं सरासरी हेक्टरी उत्पादन जवळजवळ 15 टनांनी वाढलं. एवढा सबसॉइलर इफेक्टिव्ह आहे. 2 ते 3 वर्षाच्या गॅप नंतर आपण सबसॉइलरचा वापर केला तरी जमीन भुसभुशीत होण्यासाठी खूप फायदा होतो. त्यामुळं जमिनीची ही काळजी घेणं अधिकांत गरजेचं आहे की एक तर शेणखताचा जास्तीत जास्त वापर, ताग आणि ढेंच्याचा वापर, सबसॉइलरचा वापर आणि प्रेसमड कंपोस्टचा वापर. याच्यामुळे जमिनीचा कर्ब हळूहळू वाढतो आणि सुपीक झालेली जमीन आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सुपूर्त करायची आहे. आता सूक्ष्म जीवाणूंची गरज का? तर खतं उपलब्ध होण्यासाठी. सूक्ष्म जीवाणू जर आमच्या जमिनीमध्ये नसतीलच तर ती खतं उपलब्ध होत नाहीत. मग कोणीतरी मला सांगेल की आम्ही PSB वापरतो, KMB वापरतो, जैविक खतं वापरतो, सूक्ष्म जीवाणू टाकतो. उपाय आहे ना, पण हा दीर्घकाळ चालणारा उपाय नाही. कारण आपण जे PSB देतो, व्यायाम देतो किंवा अजून KMB देतो, जे जैविक खतं देतो, त्याची संख्या वाढण्यासाठी त्याला खाद्य पाहिजे ना जमिनीत. काही जण तर क्लेम करतात मी 1 कॅप्सूल देतो आणि 1 एकर क्षेत्रात सेंद्रिय कर्ब वाढतो. शक्य आहे का हे? तुम्ही सूक्ष्म जीवाणू देताय, मान्य आहे, योग्य आहे, पण त्याच्या सोबत सेंद्रिय कर्ब असलं तर त्याची संख्या वाढणार. अन्यथा त्याची आयुष्य फार कमी असतं. अल्पकाळ तुम्हाला नक्की फायदा होतो, पण प्रदीर्घ काळ जर फायदा मिळवायचा असेल तर तुम्हाला जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता आपण थोडं खतांचं
नियोजन कसं करायचं हे बघून मग पुढे जाऊ. आमच्या सगळ्यांचं अतिशय आवडतं खत म्हणजे आणि सगळ्यात स्वस्त खत म्हणजे युरिया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ऊस लावताना युरिया वापरू नका. पहिले 2 महिने युरिया वापरू नका. युरिया जर तुम्ही सुरुवातीला दिला पहिला युरियाचा डोस तर जेटाकोम मोठा होतो आणि तुमचे फुटवे मार खातात. मग जेटाकोम तोडल्याशिवाय तुमच्या फुटव्याला जोर लागत नाही. हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर युरियाचा पहिला डोस हा 60 दिवसांनी द्यायचा. आज लावण केल्यानंतर 60 दिवसांनी युरियाचा पहिला डोस द्यायचा. दुसरी महत्वाची गोष्ट, फुटवे येणे ह्याच्यासाठी जो घटक सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे स्फुरद किंवा फॉस्फेट. आज जर आपण DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर त्याचं विघटन होण्यासाठी कालावधी लागतो 28 दिवस. म्हणजे जेव्हा उसाला कांडीत फुटून पानं यायला सुरुवात होते त्यावेळी त्याचं विघटन पूर्ण होतं. त्याच्यासाठी उसाला बेसल डोस टाकणं फार महत्वाचं आहे. जवळजवळ 100 90 शेतकरी उसाला बेसल डोस टाकत नाहीत. हा व्यावसायिक शेती नाही. बेसल डोस ज्या दिवशी लागण होणार त्याच वेळी टाकला गेला पाहिजे. बेसल डोस टाकला नाही की तुमचे फुटवे मार खातात. फुटवे मार खाल्ले की तुम्हाला उसाची संख्या मिळत नाही. उसाची संख्या मिळाली नाही की तुमचं उत्पादन 40 टनाच्या वर जात नाही. आज उसाची संख्या या विषयावर बोलायला वेळ नाही मला, आम्ही कधीतरी वेगळ्या महिने घेईन. पण उसाची संख्या वाढण्यासाठी फुटवे हे खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी स्फुरद हा खूप महत्वाचा आहे. आत्ता तर बऱ्याच मी म्हणजे प्लॉट्स बघितलेत, पाऊस जास्त झाल्यामुळं अडसाली लागवणीला फक्त एकच ऊस वाढलाय, बरेच फुटवेच नाही आहेत. मी असे प्लॉट्स बियाणाला द्यायला सांगितले की त्याचा काही उपयोग नाही, आता काही करता येणार नाही, बियाणासाठी द्या. फॉस्फरस फार महत्वाचा घटक आहे फुटवे येण्यासाठी, त्यामुळं बेसल डोस टाकणं खूप गरजेचं आहे. आपलं जे लाडकं खत आहे युरिया, या युरियाबद्दल थोडंसं बोलतो. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळं माझं लहानपण पोलिसांबरोबर किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेलं. कंटाळाला गेलो पोलीस स्टेशनमध्ये, मग तिथं पाहायचो की एखादा आरोपी आला आणि तो कबूल होत नसेल तर त्याला कशा पद्धतीने कबुली घेतात. त्यातली एक पद्धत होती, त्याला भरपूर गोड खायला द्यायचं, बर्फी पेढे यासारखे भरपूर खायला द्यायचं आणि नंतर 24 तास पाणीच द्यायचं नाही. ती गोड खाल्लं की अशी तहान लागते आणि तहान लागून पाणी दिलं नाही की तो आरोप पटापटा सांगायला लागायचा. आपण आपल्या पिकाला जेव्हा युरिया देतो तेव्हा आपण गोड खातो तसं होतं, पाण्याची गरज पिकाची एकदम वाढते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी शोषलं जातं. युरिया टाकल्यानंतर पिकं मोठ्या प्रमाणावर पाणी शोषतात. हे पाणी कुठं जातं, पिकाने घेतलेलं पाणी कुठं जातं, तर पानाच्या पृष्ठभागावर वॉटरी टिश्यूज, ज्याला टेक्निकल भाषेत म्हणतात, अशा वॉटरी टिश्यूज तयार होतात. म्हणजे थोडक्यामध्ये इथं जर मला गळू झालं, गळू म्हणजे पाण्याचा फोडच असतो, तर माशी कुठं बसेल, इथं बसते. तसंच युरिया घेतल्यानंतर पानाच्या पृष्ठभागावर लुसलुशीत पणा येतो आणि सर्व किडी आणि रोगाला ते आमंत्रण देतं. त्यामुळं युरियाचा वापर हा शक्यतो टाळा. त्याच्याऐवजी अमोनियम सल्फेट वापरा, थोडं महाग पडेल, पण युरियाचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करा. याची 2-3 कारणं. एक, 50% नायट्रोजन त्यातला हा पाण्यातून आणि 50 हवेतून उडून जातो. त्यामुळं जे काही आपण टाकतो, समजा 5 पोती टाकली एका वेळी शेतात, तर त्यातलं अर्ध पोतं फक्त पिकाला मिळतं, बाकी सगळं उडून जातं. ना युरियाचा वापर करायचा असेल ना, 4 पोती समजा एकरी आम्हाला वापरायची आहे, अर्ध पोतं 8 वेळा वापरा, ते जास्त फायदेशीर आहे. कारण हवेत किंवा पाण्यात उडून जाणार नाही. थोडं वापरायचं.
आता आमचे बियाणाचे प्लॉट्स असतात त्याला तर मी 12 महिने दर महिन्याला युरिया देतो, कारण त्यावेळी मला डोळे टप्पोरे आणि लुसलुसीत चांगले लागतात, त्यामुळे मी नायट्रोजन त्याचा खूप वाढवतो. दुसरं एक युरियाचं नुकसान देणारं काम म्हणजे युरियामध्ये नायट्राईट आणि नायट्रेट नावाचे विषारी घटक आहेत, जे पाण्यावाटे तुमच्या विहिरीत जातात, बोरिंगमध्ये जातात, तिथून पुढं नदीत जातात आणि कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळं होऊ शकतं. शिरोळ तालुका कॅन्सरचं अगर झालंय याचं कारण युरियाचा अतिवापर. पंजाब कॅन्सरचं अगर झालंय याचं कारण म्हणजे युरियाचा अतिवापर. तेव्हा युरिया हे आरोग्याला सामाजिक ह्याच्या दृष्टीने एक विष आहे. त्या विषाचा वापर शक्यतो कमी, अमोनियम सल्फेट जर मिळत असेल तर अमोनियम सल्फेटचा जास्त वापर करा. का तर आपल्या जमिनीचं सामू वाढत चाललंय. दुसरी गोष्ट, खत नियोजन करताना तुमच्या भागातला सामू खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. कमीत कमी 20 किलो गंधक त्या जमिनीत गेलं पाहिजे. ऊसाचा डोस देताना कमीत कमी 20 किलो गंधक, 10 किलो लावण करताना, 10 किलो भरणी करताना. का तर सामू आपल्याला कंट्रोल करायचा आहे. सामू म्हणजे pH जो आता 8.5-9 पर्यंत गेला, 9च्या पुढे गेला तर त्या जमिनीतून गवत सुद्धा उगवणार नाही, एवढी नापीक होईल. त्याच्यानंतरचं नियोजन म्हणजे स्फुरत. स्फुरत हा घटक पिकाला अतिशय आवश्यक आहे. जितका स्फुरत उचलला तितकं तुमचं टनेज. म्हणजे समजा तुम्ही 40 टन ऊस घेत असाल तर 40 किलो उचलला गेला. 100 करायचं असेल तर तुम्हाला 100 किलो स्फुरत उचलला गेला पाहिजे. आणि स्फुरत उचलला कसा जातो, मी अगदी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो की स्फुरत कसा उचलला जातो. स्फुरतची खतं कुठली, सिंगल सुपर फॉस्फेट 10-26-26 मधला 26 किंवा DAP. आज जर टाकला स्फुरत तर त्याचं विघटन होण्यासाठी कालावधी लागतो 28 दिवसाचा. विघटन झालं म्हणजे स्फुरत मिळाला का नाही. एक तर आमच्या जमिनीत सूक्ष्म जीवाणू अतिशय कमी, त्यामुळे विघटन व्हायचं प्रमाणही कमी. विघटन झाला म्हणजे स्फुरत मिळाला नाही. जोपर्यंत तो जमिनीतल्या असणाऱ्या ह्युमसला चिटकत नाही, ऑर्गॅनिक कार्बनला चिटकत नाही, तोपर्यंत पिकाला उचलता येत नाही. आता परिस्थिती अशी आहे की 100 कण असतील मातीचे. आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं त्यातले 80 कण हे कॅल्शियम आहे आणि 10 ते 15 कणच हे ह्युमसचे किंवा ऑर्गॅनिक कार्बनचे आहेत. त्यामुळं जो स्फुरत ह्युमसला चिकटला तो पिकाला उचलला, जो कॅल्शियमला चिकटला तो आयुष्यभर जमिनीत तसाच पडून राहिला. आयुष्यभर. याला स्फुरदाचे स्थिरीकरण असं म्हणतात, फॉस्फेट फिक्सेशन. गेले 20 वर्ष मी या फॉस्फेट फिक्सेशनवर काम करतोय, वाचतोय किंवा शिकतोय. फॉस्फेट फिक्सेशनमुळं हा आत्ता आपल्या शेतीचा ज्वलंत प्रश्न आहे की टाकलेला फॉस्फेट फक्त 15 ते 20% उचलला जातो, अन्यथा तो उचललाच जात नाही, जमिनीत तसाच पडून राहतो. खोडवा जेव्हा आम्ही तोडतो, नांगरायला सुरुवात करतो, तेव्हा टाकलेली खतं तशीच दिसतात. किंवा कपाशीला आम्ही रिंगण करून खतं टाकतात, कपाशी काढल्यानंतर ते रिंगण तसंच असतं, कारण ही खतं जमिनीतच पडून राहिलेली आहेत, पिकाला मिळालेली नाही आहेत, त्यामुळे अपेक्षित उत्पादन आम्हाला मिळत नाही. तिसरा घटक कुठला, पोटॅश. पोटॅश हे तितकाच महत्वाचा घटक आहे. मी गुजरातला जेव्हा फिरत होतो तेव्हा नवसारी युनिव्हर्सिटीचे सॉइल टेस्टिंगचे रिपोर्ट मला दाखवायचे शेतकरी आणि म्हणायचे की आमच्या जमिनीत पोटॅश भरपूर आहे. खरं सत्य परिस्थिती आहे. भारतातल्या जवळजवळ सगळ्या जमिनींमध्ये पोटॅश खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून गुजरातचे शेतकरी पोटॅश वापरतच नव्हते की जमिनीत पोटॅश आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जमिनीत असलेला पोटॅश पिकाला उचलता येत नाही. याचं कारण जमिनीत असणारा जो पोटॅश आहे त्याचा साईज आहे 253.
आणि आमच्या पांढऱ्या मुळ्यांचा साईज आहे 120 जास्तीत जास्त. त्या 120 मधून 253 जाऊ शकेल का मोठा कण? नाही. त्यामुळे पिकाला जमिनीतला पोटॅश उपलब्ध होत नाही. त्याला पोटॅशची खतं टाकावीच लागतात. आणि जितकं पोटॅश मिळेल तितकं ऊसाची जाडी वाढणार, पेरांची रुंदी वाढणार आणि साखर कारखान्याची साखर वाढणार. पोटॅश हा सुद्धा घटक खूप महत्वाचा आहे पिकांसाठी. पोटॅशसाठी वापरलं जाणारं अतिशय कॉमन खत म्हणजे एमओपी, म्युरेट ऑफ पोटॅश, ज्याला पांढरं पोटॅश असंही म्हटलं जातं. एक 100 लिटरचं बॅरल जर घेतलं आणि त्याच्यात 5 मिनिटात 35 किलो एमओपी विरघळतं. 5 मिनिटात 35 किलो एमओपी जर 100 लिटर पाण्यात टाकलं आणि हलवलं की विरघळतं. म्हणजे एमओपी हे खत पाण्यात पटकन विरघळणार आहे, सोल्युबल आहे, पटकन विरघळतं. पण जसं स्फुरदला विघटन होण्यासाठी 28 दिवस लागतात, तसं एमओपीला विघटित होण्यासाठी 45 दिवस लागतात. मी आज एमओपी टाकलं, आम्ही पाणी सऱ्या भरभरून देतो, बरोबर आहे ना? किंवा ड्रिपने दिलं तर 8-8 तास ड्रिप चालवतो. मला जळगावमध्ये मी केळीच्या इथे हिंडतो तर घोट्यापर्यंत पाय चिखलात जातो, एवढं ड्रिपने पाणी देतात. म्हणजे आम्ही इरिगेशन खूप मोठ्या प्रमाणावर करतो. पोटॅश पटकन विरघळतं आणि आम्ही पाणी भरपूर देतो, त्यामुळं पाण्यातून ते खाली निघून जातं. आणि जेव्हा विघटन होतं 45 दिवसांनी, तेव्हा मुळं इथं आणि पोटॅश इथं रूट झोन सोडून गेलेलं असतं. आणि हे प्रमाण किती आहे? 93% पोटॅश लिचिंग लॉसेसमधून निघून जातं. फक्त 60% पोटॅश तुम्हाला उपलब्ध होतं. 93% लिचिंग लॉसेस आहेत पोटॅशचे. त्यामुळं पोटॅशला उपलब्ध करायचं असेल तर इरिगेशनवर खूप कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, पोटॅशमध्ये 60% पोटॅश आहे एमओपी मध्ये. 40% काय आहे कधी विचार केलाय का? 40% आहे क्लोराईड, क्लोरीन. पाण्याच्या टाकीमध्ये जर आळ्या झाल्या तर आपण जे औषध टाकतो क्लोरीन, ते 40% पोटॅशमध्ये. काही देशांमध्ये एमओपी वापरायला बंदी आहे. का? तर त्याचे टॉक्सिक इफेक्ट खूप जास्त आहेत. पोटॅशचं जे विषारीपण आहे उसाला दिसत नाही, केळीला दिसत नाही. द्राक्षाला जर एमओपी वापरलं तर दुसऱ्या दिवशी द्राक्ष तडकतं. म्हणजे शेतकऱ्याला जर तुम्ही 1 लाख रुपये दे आणि एमओपी वापर म्हणून सांगितलं तरी तो वापरणार नाही. का? तर त्याच्यात विष आहे. त्यामुळं मी जनरली उसाच्या बाबतीत तर खूप अवघड आहे, मी त्याच्यावर दुसरा उपाय सांगणार आहे. मी केळी बागायतदारांना सांगतो की तुम्हाला 1000 रुपयाचं जर एमओपी वापरायचं असेल, त्याच्याऐवजी 1000 रुपयाचं एसओपी वापरा, म्युरेट ऑफ सल्फेट ऑफ पोटॅश. भले 50 किलोच्या ठिकाणी 20 किलोच मिळेल तुम्हाला, पण ते 20 किलो पिकाला मिळणार आहे. आत्ता जे 50 किलो टाकतं त्यातलं 10% पण मिळत नाही. हे 50 किलो जेव्हा तू 50% टाकणार आहे तेव्हा ते पिकाला मिळणार आहे, त्याचा फायदा होणार आहे, जमिनी सुधारणार, खराब होणार नाही. ऊसाच्या बाबतीत हे शक्य नाही, कारण एसओपीची किंमत खूप महाग आहे. अजून एक महत्वाची गोष्ट जी मला इथं मुद्दामून सांगायची आहे, आम्ही खतं कशी टाकतो. युरिया, DAP, सिंगल सुपर फॉस्फेट. नंतर मनोज पवारांकडे गेल्यावर मनोज पवार म्हणतात की मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा दिलं पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्य फार गरजेची आहेत, त्यामुळे झिंक, फेरस, बोरॉन हे पण घ्या. मग ते 10 किलोची बॅग किंवा 50 किलोची किट व्हॉटेवर काय असेल ते देतात. आम्ही येतो, एक ताडपत्री अंतरतो, ताडपत्रीवर युरिया, DAP, 10-26-26 जी काय खते ती सगळी टाकतो. त्याच्यात मनोज पवारांनी आणून दिलेली मायक्रोन्यूट्रिएंट पण टाकतो, खोऱ्याने हलवतो आणि टाकतो. बरोबर आहे का? काही चूक आहे? अशीच टाकता ना खतं? कशी टाकू नयेत याचं हे उदाहरण आहे. याच्या पुढं एक लक्षात ठेवा, मायक्रोन्यूट्रिएंट्स झिंक, फेरस, बोरॉन आणि फॉस्फेट कधीही एकत्र वापरायचं नाही.
जर एकत्र वापरलं तर झिंक फॉस्फेट होतं, म्हणजे उंदीर मारायचं औषध तुम्ही जमिनीत तयार करता. मला समाधान मी फॉस्फेट टाकले, मला समाधान मी मायक्रोन्यूट्रिएंट टाकले, ऊस म्हणतोय मी 25-35 टनाच्या वर जात नाहीये. उपयोग काय? खर्च झाला. पिकाने काय घेतलं? काही नाही. जमिनीत आम्ही उंदीर मारायचं औषध तयार केलं. त्यामुळं सिंगल फॉस्फेट आणि मायक्रोन्यूट्रिएंट या दोन खतांच्या टाकण्यामध्ये साधारण 3 आठवड्याचा फरक असला पाहिजे. म्हणजे आज जर बाकीची खतं टाकली NPK, तर सिंगल सूक्ष्म अन्नद्रव्य 3 आठवड्यांनी टाकायची, तोपर्यंत नाही. तर अशा प्रकारे खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता मी एक तुम्हाला समस्या सांगितली की आमच्या जमिनीत सूक्ष्मजीवाणू नसल्यामुळं खतं फक्त 20% उपलब्ध होतात. मग याच्यावर उपाय काय? उपाय एक, जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवायचा. जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणे ही तपश्चर्या आहे. एका दिवसात होणार नाही, त्याला अनेक वर्ष जायला पाहिजे, तेव्हा तो जमिनीचा सेंद्रिय कर्ब हळूहळू सुधारणार आहे. मग याच्यावर उपाय काय? आम्हाला तर व्यावसायिक शेती करायची आहे. आम्ही 10,000 रुपयाची खतं टाकली तर ती 10,000 रुपयाची पिकाला उपलब्ध व्हायला पाहिजेत. ह्याच्यासाठी आम्ही एक अतिशय वेगळी संकल्पना मांडली, ज्याचं नाव आहे रासायनिक खतांची भट्टी करणे. खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याच्या पुढं प्रत्येकाने, ज्याला व्यावसायिक शेतीतून पैसे मिळवायचे, पिकाला खतं उपलब्ध होणं गरजेचं आहे, त्यांनी रासायनिक खतांची भट्टी लावल्याशिवाय खतं द्यायची नाही. भट्टी नायट्रोजनची लावायची नाही, कारण बाकीची खतं जशी विघटन होऊन मिळतात तसं नायट्रोजन हे डायरेक्ट मिळतं पिकाला. आज टाकलं की उद्या काळोखी दिसते, लगेच मिळतं. युरियाची किंवा अमोनियम सल्फेटची भट्टी लावायची नाही, ती डायरेक्ट दिली तरी चालतात. पण सूक्ष्म अन्नद्रव्य, फॉस्फेट, पोटॅश यांची भट्टी लावल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मग भट्टी लावायची कशी? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शेणखत हे पूर्ण कुजलेलं पाहिजे, बरोबर? कसं पाहिजे? चहाच्या पावडरसारखं त्याला चांगला वास आला पाहिजे. उत्कृष्ट पतीचं शेणखत तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे. ते नाही आहे मला माहिती. गांडूळ खत दुसरा पर्याय. गांडूळ खत आणा भट्टी लावण्यासाठी. तेही मिळत नसेल तर मनोज पवारांच्याकडे एक वृंदावन NPK बुस्टर, मी माझ्या खतांचा प्रसार करायला आलेलो नाही आहे, टेक्निकल सांगतोय, पण त्यांच्याकडे वृंदावन NPK बुस्टर म्हणून फक्त भट्टी लावण्यासाठी खत उपलब्ध आहे, ज्याच्यात सेंद्रिय कर्ब 25% आणि सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. तर पण ते वापरायचं का नाही? वापरायचं शेणखत, कुजलेलं उत्कृष्ट पतीचं. ते नसेलच तर ते वापरा. तर भट्टी कशी लावायची? समजा मला 1 पोतं DAP टाकायचं, तर सर्वप्रथम 50 किलो चाळलेलं शेणखत, गांडूळ खत किंवा NPK बुस्टर जमिनीवर पसरून घ्या. त्याच्यावर 1 पोतं म्हणजे 50 किलो DAP पसरून घ्या. परत 50 किलो शेणखत किंवा NPK बुस्टर पसरून घ्या. म्हणजे सँडविच करायचं, शेणखत, रासायनिक खत, शेणखत, ते हलवायचं पूर्ण. त्याच्यात काही तुम्हाला टाकायचं असेल तर टाका. बरेच जण त्याच्यात काकवी टाकतात, गुळाचं पाणी टाकतात, EM सोल्युशन टाकतात, काही जण ताक टाकतात, काही जण जीवामृत टाकतात. टाकलं त्यांनी फायदाच होतो, तोटा काहीच होत नाही. टाकलं तरी हरकत नाही. PHB सारखे बॅक्टेरिया टाकले तरी हरकत नाही. हे सगळं टाकायचं, हलवायचं चांगलं. आपण सिमेंट वाळूचा माल जसा कालवतो तसं ते हलवायचं आणि ज्या पोत्यातून काढलं त्या पोत्यात परत भरून ठेवायचं आणि 21 दिवसानंतर वापरायचं. किती दिवसानंतर? 21. आपण काय करणार आहोत? ज्या खतांचं विघटन जमिनीत होत नाहीये ते विघटन बाहेर करून घेतोय भट्टीमध्ये. आणि मग हे जर जेव्हा तुम्ही वापरता त्याचा फायदा काय होतो? चिलेटेड शब्द तुम्हाला माहिती असेल. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट, चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस. चिलेटेडला मराठीत काय म्हणतात? आवरण. चिलेटेड म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या ह्याला आवरण असतं.
वेगवेगळ्या गोष्टींचं, तसं आता तुमचं रासायनिक खत हे ह्युमस चिलेटेड झालं. म्हणजे रासायनिक खतांना ह्युमसचं आवरण तयार झालं. हे जमिनीत गेल्यावर कॅल्शियम आणि रासायनिक खतं यांच्यामध्ये एक पडदा राहतो आणि ही भट्टी दिलेली खतं जवळजवळ 80 ते 90% पिकाला उपलब्ध होतात, जी आत्ता फक्त 15 ते 20% उपलब्ध होत आहेत. त्यामुळं ह्याच्या पुढं खतं ही भट्टी लावूनच द्यायची, भट्टी न लावता खतं द्यायची नाही. दिली तर नुकसान तुमचं आहे, अपेक्षित उत्पादन मिळणार नाही, कारण पिकाला खत मिळणार नाही. त्यामुळं खतांचं नियोजन हे अशा पद्धतीने करायचं.